काय आपल्या स्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण हा एक आपला विषय आहे। हा विषय समजून घेणं खूप महत्त्वाचे आपल्याला। सरांनी मला सांगितलं 3 टप्पे आपले पार पडलेले आहेत। हा जो विषय आहे जे स्रोताचे 4 प्रकार सांगितले आपण त्याच्यावर अवलंबून आहे। मग आता त्या जे 4 स्रोत आहेत बरोबर आहे, मग ते 4 स्रोत आहेत तर ते जे स्रोत आहेत त्याला काय करायचं आपल्याला मजबूत करायचं। बळकटीकरण म्हणजे मजबूत करायचं आहे। कारण येणार आहोत त्या परिस्थितीमध्ये जो वर्तमान काळ आहे आणि येणारा जो भविष्य काळ आहे त्या भविष्य काळामध्ये माझ्या गावामध्ये पाण्याची टंचाई भासणार नाही बरोबर आहे। त्यासाठी नियोजन आपल्याला आजच्या वेळेस करायचं आहे। हेच आपल्याला या विषयामध्ये आपल्याला शिकायचं आहे। काय आहे समुदाय स्रोत आधारित व्यवस्थापन। समुदाय म्हणजे कम्युनिटी, आपलं सगळं एकत्रीकरण, सगळं एक काय संघटन आहे की नाही। संघटनाच्या माध्यमातून जे काही उपक्रम आहे पाण्यावर ते आपल्याला गाव पातळीवर समुदायाच्या माध्यमातून राबवायचे आहे। काय आहे आपण सध्या महाराष्ट्रामध्ये राहतो सगळेजण। महाराष्ट्रामध्ये बाकी इतर 2च गोष्टी म्हणून आपण पाण्याचा उपचार करतो। एक आहे भूजल म्हणजे जमिनीच्या खालचं पाणी, एक आहे जमिनीच्या वरचं पाणी। जमिनीच्या खाली जर पाणी असेल तरच आपण जमिनीवरच्या पाण्याचा उपभोग घेणार बरोबर। जसं उदाहरणार्थ माझ्या बँकेमध्ये जर पैसे असतात तरच मी काढणार, माझ्या बँकेमध्ये जर पैसे नसतात तुम्ही काढणार का? काढणार। सेम तसंच पाणी असेल तर काढू, नाहीतर पाणी विकत घ्यासाठी दुसरीकडे जावं लागेल तुम्हाला काढून ठेवायला आहे की नाही। साहजिकच आहे ना। तर काय आहे आपला भारत देश काय आहे कृषी प्रधान आहे। सगळ्यात जास्त शेतीवर शेतीगट जास्त आहे। सगळ्यात जास्त नुकसान तो कुठून होतो? भूजलातून, जमिनी खालच्या पाण्याचा होतो। मग एकंदरीत आपल्याला हे जे स्रोत आहे 4 स्रोत सांगितले आहे त्या 4 स्रोताचे जर आपल्याला मजबूतीकरण करायचं आहे, त्याचं बळकटीकरण करायचं आहे तर व्यवस्थापनेबरोबरच त्या गोष्टीचं नियोजन सुद्धा या ठिकाणी करायचं आहे। त्याचं संवर्धन आपल्याला करायचं आहे, त्या गोष्टीचं जतन करायचं आहे, पाणी जिरवायचं आहे, मुरवायचं आहे, टिकवायचं आहे आणि येणारा काळ जो आहे आपल्याला भविष्यासाठी ते पाणी निरंतर शाश्वत गेलं पाहिजे हा प्रयत्न आपल्याला या विषयामध्ये करणे आहे। मग काय आहे प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे। आपण जर एकंदरीत आपण नागपूर जिल्ह्याचा जेव्हा विचार करतो तुमचा कुठला तालुका गणेश्वर, काल मुसळधार पाऊस आला तुमच्या इथे आला का? साधारण आला, तिकडे जास्त आला, तिकडे नाही आला, तिकडे कमी आला। एकंदरीत अशी भौगोलिक परिस्थिती ही सर्वीकडे आहे। म्हणून काय आहे या दुसऱ्या विषयात आपल्याला काय आहे जलचक्र समजून घेणं गरजेचं आहे। वॉटर रिसायकल म्हणतात त्याला बरोबर आहे की नाही। कारण जे काही पाणी वरून येणार आहे तेच पाणी आपण पितो बरोबर आहे। पाणी तुम्ही आम्ही निर्माण केलं का? पाणी तुम्ही आम्ही पाणी निर्माण केलं का? नाही। हे पाणी काय आहे नैसर्गिक आहे। नैसर्गिक आहे पाणी हे नैसर्गिक आहे। येणारा पाऊस जेव्हा भूपृष्ठावर येतो जमिनीवर येतो आता जो काही एकंदरीत जे चित्र दिसत आहे आपल्याला कोणता ऋतू सुरू आहे का? उन्हाळ्यात। आता काय म्हणतो उन्हाळ्यातील पावसाळा आहे की नाही। उन्हाळ्यातील पावसाळा आहे आणि हे जे वातावरण दिसत आहे ते वातावरणातील बदल जे आहे सगळं आपण मानवसृष्टीमुळे घडलेला हा जो प्रकार आहे ते आपल्याला आता दिसत आहे। मग जे काही महाराष्ट्राची जी भौगोलिक परिस्थिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा तो अभ्यास केला जातो। त्याच्यामध्ये काय आहे जसं की देशात खडक आणि माध्यमिक खडक आहे दोन्ही खडकाची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता काय आहे वेगवेगळी आहे। एकंदरीत आता आपण जेव्हा नागपूर जिल्ह्याचा विचार करतो प्रत्येक तालुक्यामध्ये पावसाचे थेंब पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता जी आहे ते काय आहे त्याच्या खडकावर आणि ते त्याच्या मातीवर आहे बरोबर आहे। मग काय करावं लागलं आपल्याला जे काही आपलं एक जलचक्र आहे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। येणारा
पाऊस जेव्हा आपल्या भूपृष्ठावर पडतो, काय येणारा पाऊस आपल्या जमिनीवर पडतो, कधी कधी कसं आहे तो पाणी काय सरळ सरळ वाहून जातो.